सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भलाकारणे जे पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत आहात आणि अनेक अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञान व प्रेमला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा करत आहात, त्या अनंत लीळा समजून उमजून त्याचं चिंतन करून त्यातली समज आपल्या जीवनामध्ये उतरवून परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे आणि दादोस आणि काही भक्त हे देवगिरीला काही कामानिमित्त आल्यानंतर त्यांना समजतं की देव वेरूळला आहे आणि मग ते वेरूळला येण्यासाठी निघतात, येतात. संध्याकाळ होते. बिराड केल्यानंतर सकाळी जानोपाध्यायांना देवाला बघायला पाठवतात आणि ते आल्यानंतर देवानी स्वतः आम्ही कसे स्वयंप्रकाशू आहोत, आम्ही कशानेही प्रकाशला जाणारे नाही, हे जानोपाध्यांच्या माध्यमातून आणि परमेश्वराने जानोपाध्यांना प्रतीती आणून दिलेली, बोध आणून दिलेला आहे. त्या अनुषंगाने जानोपाध्याय परमेश्वराचं श्रीमूर्त अवलोकन करत बसलेले आहे आणि इकडं दादोस आणि ते सर्व भक्त लोक त्यांच्या निरोपाची वाट बघताय की ते येतील, निरोप देतील आणि मग आपण देवाला भेटायला जाऊ. अशा पद्धतीनं जानोपाध्याय जे आहे त्यांना ईश्वर प्रतीती झाल्यानंतर त्यांनी देवाला विचारलं की जी गोसावींनी तीर्थ क्षेत्र जे आहे ते आमोचक सांगितले, तर यापुढे आम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाणार नाही म्हटले. गोसावीच आमचं तीर्थ, गोसावीच आमचे क्षेत्र, कर्म, असं सर्व काही आमचे गोसावीच आहे आजपासून. बोध झाल्यानंतर, जाणीव झाल्यानंतर ज्या जीवाला फक्त आणि फक्त परमेश्वरच आपले सर्व काही वाटतात त्याला बोधशक्तीचं कार्य म्हणतात. आपल्याला सर्व बोध झाला आहे, परंतु आपणही अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला अनन्यभावी शरण येऊनसुद्धा कशामध्ये अडकलो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या लीळेच्या माध्यमातून जानोपाध्यांना जी जाणीव झाली, जानोपाध्यांनी जो परमेश्वराकडं मानस व्यक्त केला तो परमेश्वराला अपेक्षित आहे, पण तरीही परमेश्वराने कुठं जावं कुठं नाही जावं हे त्यांना सांगितलेलं आहे. ते म्हणतात आजपासून आम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाणार नाही. अर्थात ते कर्मराटीचे तीर्थक्षेत्र म्हणतात, कारण त्यांना बोध झालेला नव्हता आणि त्या पद्धतीनं आता त्यांनी सर्व सोडून अनन्यभावी परमेश्वराला शरण ते आलेले आहे. परंतु ते म्हणतात तुमच्या गावाजवळ एक आत्मतीर्थ आहे ना म्हटले, तिथं जाता की नाही? ते म्हणतात हो, आम्ही कधीतरी अमावस्या पौर्णिमेला, कधीतरी पर्व काळ असेल त्यावेळेस आम्ही मात्र तिथं महिन्यातून एखाद्या वेळेस 2 वेळेस जात असतो. आता तिथंही आम्ही जाणार नाही, कारण आता त्यांना समज वेगळी आहे आणि ती समज परमेश्वराला त्यांच्यातून काढायची आहे. आणि म्हणून ते देव म्हणतात का जाणार नाही तिथं? म्हणजे तुम्हीच म्हटले तीर्थक्षेत्र आमोचक आहे, त्यामुळे आता आम्ही कोणत्या तीर्थक्षेत्राला जाणार नाही असं आमचं पक्कं ठरलं आणि आमच्यासाठी तुम्हीच सर्व काय आहे. त्यामुळं त्यांनी जेव्हा माणूस व्यक्त केला तेव्हा देव म्हणतात असं नाही, तिथं नेहमी जात जा म्हणले. कारण ते जे तीर्थ आहे ते साक्षात श्री दत्तात्रप्रभूंचं आहे आणि दत्तात्रप्रभू आजही दुपारच्या काळात तिथं दररोज येतात उपहार स्वीकारण्यासाठी, जेवणासाठी. आणि त्यामुळं ते तीर्थ इतर तीर्थासारखं नाही आहे, ते इतर क्षेत्रासारखं नाही आहे. ते होते तेच प्रतिदिनी तुम्ही जायला पाहिजे आणि तिथं जात जा असं परमेश्वराने त्यांना सांगितलं. आणि मग देवानी स्वतः श्रीकारानं आपल्या उपाध्यांना टिळा लावला, श्रीमुखीचं तांबूळ दिलं, श्रीकंठात माळ दिली आणि मग देव म्हणतात बटिका जा, आता ते जे भक्त आहे ते तुमची वाट पाहत असतील, जा त्यांना घेऊन या म्हटले. हो का जेवून उपाध्यवासांनी दंडोत करून श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि ते निघाले. इकडं मात्र हे दादोस जे सारे भक्त लोक आहे ते सर्व बाजार करून आलेलं आहे, देवाच्या ठिकाणी येण्यासाठी, दर्शनासाठी आसुसलेले आहे. परंतु हे उपाध्यवासांची वाट पाहत आहे, कारण उपाध्यवासांना त्यांनी सांगितलं होतं की जा देव कोणत्या अवसारात आहे बघून या, आम्हाला निरोप द्यायला या. परंतु हे इकडं आल्यानंतर इकडंच बसले
आणि ते मात्र दादोसांना आवडलेलं नाही आहे. दादोसांनी उपाध्यायबासांना सर्वज्ञांकडे पाठवलं होतं आणि तोपर्यंत दादोसांनी विष्णू भट्टातून गावात जाऊन पूजेचं सर्व साहित्य आणण्यास पाठवले होते. ते सर्व साहित्य ते घेऊन आले आणि मग ते पुटपुटायला लागले का जानोनी इतका उशीर का केला. ते रागावू लागले, चिडचिड करायला लागले आणि मग ते विष्णू भट जे नावाचे भक्त असतात ते म्हणतात, अहो गोसावीजवळ गेल्यानंतर तिथून देवाला पाहावंसंच वाटतं, तिथून उठावंसं वाटत नाही, निघावंसं वाटत नाही, त्यामुळं झाला असेल वेळ उशीर, तर काय करू आता आपणच चला म्हणे. कारण त्यांना काय ते विसरून गेले असतील, आपणच जाऊ. मग सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले आणि तिकडनं जानोपाध्याय यांना बोलवण्यासाठी निघाले. मध्येच त्यांच्या रस्त्यामध्ये भेट झाली आणि मग दादोस त्यांना चिडले, हे काय जाणो म्हणे, तू जिकडे गेला तिकडंच गेला म्हणले, आम्ही बसलो वाट पाहत तुझी. ते रागावू लागल्यानंतर उशीर का झाला असं विचारल्यानंतर ते बाकीचे जे भक्त लोक होते त्यांनी दादोसांना अडवलं आणि ते म्हणतात, अहो रागावला कशाला, सर्वज्ञांच्या दर्शनाला जो जातो ना तो विसरून जातो आणि देवाकडं बघतच राहतो, त्यामुळे त्याला लक्षातच येत नाही की आपण का आलो, कशासाठी आलो. त्याला निघावंसंच वाटत नाही, ते आवडतच राहतं, बसावंसंच वाटतं आणि म्हणून तो थांबला असेल. परंतु दादोसांना मात्र राग आलेला आहे आणि त्यातले त्यात आता जानोपाध्यायांच्या तोंडात तांबूळ आहे, गळ्यात माळ आहे, कपाळाला टिळा आहे. हे बघितल्यानंतर तर दादोसांचा आणखीनच राग अनावर झाला. कारण दादोस हे वेगळ्या प्रवृत्तीचे माणसं होते की यांनी सर्वांनी माझं पूजन करावं आणि मी देवाचं पूजन करावं आणि हा तर स्वतः माळ घालून टिळा लावून तांबूळ खात खात आमच्याकडं आलेला आहे, हे त्याला अजिबात आवडलेलं नाही. त्याच्यामुळे तो आणखीनच जास्त रागवायला लागले आणि मग सर्व भक्त लोक दादोसांना थांबवत आहे का, हे काय दादो, कशासाठी तुम्ही यांच्यावर रागावत आहे. अहो सर्वज्ञांजवळ गेल्यानंतर कोणालाही निघावंसं वाटत नाही, हे तुम्हाला आम्ही अगोदरच सांगितलं. त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्यावर रागू नका आणि रागून काय उपयोग होणार नाही. आता आपण सर्व चाललोच आहे देवाच्या दर्शनाला, तर चला असं म्हणून ते सर्वच आता देवाच्या दर्शनासाठी येत आहे. चतुर्वेदाच्या मठात ते आलेले आहे सर्व आणि सर्वज्ञांनीसुद्धा मग बाहेर आलेले आहे. यांची सर्व भक्त आल्यानंतर सर्वज्ञांनी बाहेर ओसरीत गमन केलं. उपाध्यायबासांनी जी आपली पासवडी होती स्वतःकडची ती देवाला बसण्यासाठी, आसन करण्यासाठी टाकलेली आहे आणि देव म्हणतात, बटिका ती पासवडी मळेल म्हटले, कशाला टाकतं तुम्ही. तर उपाध्यायबास म्हणतात, नाही जी मळली तर मळू द्या, परंतु माझी प्रसादाची होईल. आणि सर्व दादोस बघताय, दादोसांना या गोष्टी आवडत नाही आहे. देवाच्या पुढं पुढं इतर भक्तांनी करणं, त्याची ती अपेक्षा असते, त्याची ती वृत्ती असते आणि तो तीच गोष्ट आपल्याकडं अपेक्षित करत असतो की यांनी सर्वांनी माझ्या पुढं असं करावं आणि मीच देवाला असं करावं. त्याच्यामुळं त्याच्या मनात तो राग असतोच. तर पासवडी थोडा वेळ देव तिथं त्या आसनावर बसले. तोपर्यंत बाईसांनीसुद्धा घोंगडं आणलं, बाईसांनी वेगळं आसन केलं आणि त्या आसनावरती मग थोड्या वेळानंतर देव उपिष्ट झाले. दादोसांनी सर्वज्ञांना जिथून बघितलं तिथून दंडवत घालत घालत आले आणि ते जागेवर उभे राहिल्यानंतर ओसरीत दादोसांची आणि देवाची भेट झाली. सर्वांना देवाने क्षमालिंगन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला वेगळं विचारलं आहे का, तुमचं कसं चाललं आहे, काय चाललं आहे, घरचे निकीने आहे की नाही. सर्वांनी स्वामींच्या श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, दंडोत केला, देवाच्या समोर बसलेले सर्वांचं दर्शन झालं आणि मग क्षमकुशल झाल्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्यांना इतकं संतोष वाटला, इतकं समाधान वाटलं, त्यांना त्यातून उत्साह आणि प्रेरणा वाटल्या. त्या संभाषणातून श्रेष्ठ प्रकारचं त्यांना समाधान वाटल्यामुळं ते देवाकडं पाहतच राहिले आणि नंतर मग एक एक करून त्यांनी जे जे देवासाठी पूजेचं सामान आणलं होतं ते देवाला त्यांनी अर्पण केलं आणि मग देव त्यांना विचारतात की महात्म्यांनी काही स्नान वगैरे केलं की नाही म्हटले. तर दादोस काय सांगतात, नाही जी स्नान झालीत परंतु जेवणं मात्र बाकी आहे म्हटले. आणि मग सर्व तर मग पाणी भात खाल का म्हटले. म्हणले ते काय म्हणतात, हो हो म्हणले, हा तर ब्रह्मरस आहे, आमच्यासाठी खूप मोठा प्रसाद आहे म्हटले. आणि मग देव बाईसांना विचारतात की का हो तुमच्याकडे पाणी भात आहे का. तर बाईसासुद्धा म्हणतात, अहो आहे बाबा, तुम्हीच तर पाणी भात साचून ठेवायला लावला, भक्त येणार आहे म्हणून. आणि मग सारे भक्तजनांना अगोदरच लक्षात आलं की देवाला तर सर्व माहीत आहे
आपल्यासाठी देवाने अगोदरच तयारी केलेली आहे. अशा पद्धतीनं तो भानीभात आणण्याच्या अगोदर सर्वांनी तिथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी त्याच्यावरती काही ओसरीमध्ये पाणी वगैरे टाकून बसण्याची सारी व्यवस्था करून तिथं विहीर असते, त्या विहिरीतून रवळवांना पाठवलं पाणी आणण्यासाठी. अशा पद्धतीनं सर्व तिथं हातपाय धुतल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जेवायला बसलेले आहे. आणि मग देव त्यांना म्हणतात, महात्म्यांनी स्वतंत्र ताटं आणले का एकत्र जेवणार? तर दादूस म्हणतात, नाही नाही, आम्ही स्वतंत्र ताटं आणलेले आहे म्हणे देवा. देव म्हणतात, आता यावेळेस कसं स्वतंत्र बसता, तुम्ही एकत्र आले तर एकत्र जेवण करा म्हटले. स्वतंत्र कोणत्या ठिकाणी आणि एकत्र कोणत्या ठिकाणी, असं आता आज काय करा, एकत्रच होऊ द्या म्हटले. आणि मग दादोसांची इच्छा नसतानाही देवाने आदेश दिल्यामुळं सर्वांना मात्र आनंद वाटला. आणि बाईसांनी एक मोठ्या परातीमध्ये सर्वांना एकत्रच वाढलं, गोल करून ते बसलेले आहे. आणि मग देव म्हणतात, आणा पाणी भात बाई. मग पाणी भात आणलं, जेवायला सर्व बसले. बाईसा पाणी भात उपसून द्यायच्या. चांगदेव भटजी आहे अगोदर देवाच्या जवळ सेवेसाठी, ते आणून तिथं त्यांच्या ताटातमध्ये टाकायचे, ठेवायचे. आणि मग सर्व जेवायला देव म्हणतात बसा. परंतु चांगदेव भटांनी दुसऱ्या ठिकाणीसुद्धा ते केलं. देव म्हणतात, यांचं आता तुमचं होऊ द्या, तुम्हीही यांच्यामध्ये बसले तरी हरकत नाही. परंतु ते काही बसत नाही. आणि मग ते जेवायला लागले. परंतु दादोसांनी काय केलं की त्या ताटातच एक वेगळा आपला स्वतःचा भाताचा ढीग वेगळा करून घेतला. आणि मग देवानी जानोपाध्यायांना खुणवलं. आणि जानोपाध्यायांनी काय केलं की दादोसांच्या समोरचा जो ढीग आहे तोही ओढून घेतला, सारा एकत्रच का लावला. त्यामुळं दादोसांचा नाविलाज झाला आणि सर्व ते जेवायला लागले. जेवायला लागल्यानंतर देव त्यांच्याकडे बघताय, ते देवाकडे बघताय, जेवण करताय. आणि त्यातून त्यांना एक वेगळ्या प्रकारचं सुख, एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाटायला लागलेला आहे. आणि ते जो रस आहे तो अत्यंत अगदी अमृतासारखा त्याच्यामध्ये चविष्टता निर्माण झाली, सुख वाटायला लागलं. त्यामुळं ते पूर्णपणे तृप्त होईपर्यंत जेवले. त्यांना तो किती खाऊन किती नाही अशा पद्धतीनं ते झालं. देवाकडून त्यांना ते समाधान, ते आनंद देव बघत होते, बोलत होते. चांगदेव भटाला सांगत होते की आणा, वाढा. त्या पद्धतीनं हे सर्व भक्त लोकसुद्धा देवाकडं पाहत जेवत होते, अत्यंत तृप्त झाले. आणि मग सर्व झाल्यानंतर ते हात धुतले, थोडा वेळ देवाकडे बसले आणि त्यानंतर ते आपापल्या बिरडावर गेले. ते गेले, परंतु जानोपाध्याय जे आहे ते गेले नाही, ते तिथंच राहिले. बाईसा त्यांना विचारतात की बटिका, तुमची सर्वच माणसं बिराडावर गेले, तुम्ही का जात नाही? तर ते म्हणतात, जाईन बाई, एवढं काय. असं म्हणून एकदा दोनदा बाईसांनी टोकल्यानंतरही ते जाईना. मग देव म्हणतात, बाई राहू द्या, राहील हा चांगदेव भटाबरोबर. कारण देवाला माहिती आहे याला आता जावंसं वाटत नाही, त्याला बोध झाला आहे, देवाची आवड वेच निर्माण झालेली आहे आणि आता देवाजवळच राहावंसं आता त्याला असं वाटतं आहे. असू द्या म्हणले, इथंच राहील म्हणले, चांगोबरोबर तो झोपेल. आणि मग संध्याकाळच्या वेळेस, पूजा अवसराच्या वेळेस सर्व भक्त परत येतात. सर्व भक्त आल्यानंतर तिथंच पूजा अवसर होतो, जेवणं करतात आणि परत झोपायला बिराडावर जातात. परंतु दादोस म्हणतात, देवा बिराड खूप लांब आहे. आणि मग देव म्हणतात, इथं शेजारीच बिराड टाका म्हटले. आणि म्हणून ते सर्व बिराड घेऊन इकडंच येतात आणि झोपतात. परंतु त्याच वेळेस दुसऱ्या दिवशीचा जो सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर सर्वांना देवाने त्यांना सुखानंद संचारला आहे. थोड्या वेळानंतर सुखानंदांची जी शक्ती आहे ती आखाडल्यानंतर त्यांना स्थितीचा भोग अर्थात आनंद उपभोगल्यानंतर दादोस सांगतात की देवा, आता जे दुपारचं जे पिढाहरण आहे ते आमचं आपण स्वीकारावं, पूजा अवसर आमचा स्वीकारावा. त्या पद्धतीनं देवाने त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि देव विहारणासाठी गमन करतात. आता सायंकाळच्या वेळेस दादोसांनी गावातून कणिक, तूप सर्व आणलेलंच होतं. ते सर्व बाईसांकडे ते देतात. जेवणाची व्यवस्था तयारी करायला लागतात. देवगिरीवरून त्यांनी कणिक, तूप, काही जे बी आहे ते आणलेलं असतं आणि काही राहिलं ते
आणायला जातात, ते घेऊन येतात आणि इकडं मात्र सर्व आपापल्या परीनं जे त्यांना जमतं आहे त्या पद्धतीनं ते तयारीला लागतात. तर तिथंच सांदीत बसून उपाध्येबाज जे आहे रोटी भाजत होते आणि मग चांगदेवाला बरोबर घेऊन थोडंसं विहारणाच्या अनुषंगाने तिकडं जातात. ते बघतात की हे सर्व चपात्या वगैरे बनवत आहे. ते देव म्हणतात एवढ्या मोठ्या चपात्या, एवढ्या मोठ्या रोट्या, म्हणे हे तर खूप झाल्या, मोठ्या मोठ्या आकाराच्या रोट्या म्हटले. तर देव म्हणतात का हो, उपाध्यवासांना म्हणतात यातली तर तुम्हाला अर्धीच पूर्ण होऊन जाईल. तर ते उपाध्यवास म्हणतात देवा अर्धीनं काय होईल? म्हणले मग पाऊण. नाही म्हणे पाऊणनं काय होईल? म्हणे मग एक. म्हणे एकनी काय होईल? म्हणे सव्वा. म्हणे नाही सव्वानी पण काय होईल म्हणे देवा? म्हणे मग दीड. हो म्हणे दीडनी होऊ शकतं म्हणे. म्हणे मग आता तुम्हाला इथून पुढं दृढ पुरुष म्हणजे दीड पुरुष हेच नाव शोभतं म्हटले. अशा पद्धतीने देवानी कोटी केली. त्यांना थोडंसं गमती जमती बोलून त्या पद्धतीनं त्यांचं नामकरण केलं, प्रसादाचं नाम ठेवलं आणि मग इकडून सर्व दादोस येतात, पूजा अवसराची तयारी करतात. सर्वांनी देवाची पूजा अवसराची तयारी केलेली आहे. मग दादोसांनी सर्व भक्तांनी विनंती केल्यानंतर देवाचं सर्वच आसनावर उपविष्ट झाल्यानंतर सुगंधी उठणे देवाला त्यांनी लावलेलं आहे. मर्दाना मादने झालेले आहे आणि स्नान वगैरे केल्यानंतर पूजा अवसर झाला आणि आरोग्याची सर्वज्ञांनी देवाला दादोसांनी विनंती केली आहे. आणि मग त्या पद्धतीनं सकाळचीही पिढाहरण, संध्याकाळची वेळी, संध्याकाळचीही आरोग्याना त्यांच्याकडून अशा भक्तांच्या बरोबर राहून देवाने त्यांची स्वीकारलेली आहे. सर्व गुळा विडा एकत्र बसून गप्पा मारत मारत परमेश्वर त्यांना गमती जमती चेष्टा मस्करी करत करत त्यांना काही समज पण देत आहे. आणि आता इकडं जानोपाध्याय मात्र त्यांना बोध झाल्यामुळं ते दादोसांग ज्या उद्देशाने ज्या दृष्टीनं ते पहिले बघत होते त्यांची दृष्टी बदललेली आहे. कारण देवाने आता त्यांना समज दिलेली आहे आणि त्या समजातून फक्त ते देवाकडं जास्त वेधले गेलेले आहे. आणि त्यानंतर परत संध्याकाळची वेळी झाल्यानंतर ते सर्व निजण्यासाठी बिराडाकडे जातात. पण उपाध्यवासांना काही जावंसं वाटत नाही, ते तिथंच थांबतात. बाईसा त्यांना म्हणतात बटिका तू का थांबलास? सर्व तुमचे जे सोबती आहे ते सर्व बिडारावर गेलेले आहे, परंतु जी काही जाण्याची इच्छा नसते. आणि मग देव म्हणतात बाई असू द्या, ते चांगोबरोबर इथंच राहतील, इथंच झोपतील. अप्रत्यक्षरित्या बोध जो होतो त्याला मात्र आता गरबल्यात गर्दीत आपल्या संबंधियांमध्ये आवड निर्माण होत नाही. त्याला आता देवाजवळ राहावंसं वाटतं, देवाचं ऐकावंसं वाटतं, देवाची श्रीमूर्ती पाहावीशी वाटते. आणि त्या पद्धतीनं बोधाचं लक्षण परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या यातून दिलेलं आहे. का जानोपाध्यायांना समजावलं, सांगितलं, स्वतः स्वयंप्रकाशिक कसे आहे हा प्रकाश दाखवून दिला आणि चर्चा करून त्यांना दादोसांवरची जी बुद्धी होती, दादोस कोण आहे अप्रत्यक्षरित्या त्यांना समज दिली का दादोस हे एक जीवच आहे. ते जरी आपले असले परंतु श्रीप्रभू बाबा आहे, आम्ही आहोत, हे परमेश्वर आहे. आणि तीर्थक्षेत्र आमोचक जरी असलं तरी जे परमेश्वराचं तीर्थक्षेत्र आहे तिथं मात्र आपण जात राहावं, अशा पद्धतीनं समज देऊन आणि त्या पद्धतीनं त्या जानोपाध्यायांना बोध झालेला असतो. आणि बोध झाल्यामुळे ती आवडी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये संचरते आणि त्यांना आता देवाला सोडावंसं वाटत नाही. वास्तविक जानोपाध्याय हे दादोसांबरोबर सर्व सद्भक्तांबरोबर आलेले आहे देवाच्या दर्शनासाठी, परंतु दादोसांनी बरोबर जानोपाध्यायांना देवाकडं पाठवलं आणि देवाकडं आल्यानंतर देवाने त्यांना बोध दिलेला आहे, समज दिलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि त्यांनी स्वतः विचार करूनसुद्धा सर्वज्ञ जे आहे, गोसावी जे आहे, हे श्रीकृष्ण महाराजच आहे. आणि ते का आम्ही समजतो ते त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही सांगत होते की जे गोपाळ मंत्राचे भेद ते आम्ही पाठीमागून ऐकलं आणि आमच्या ते लक्षात आलं का तुम्ही हे श्रीकृष्ण महाराजच आहे, श्रीकृष्ण महाराज म्हणूनच आम्ही तुमच्याकडं बघतोय. आणि मग देवानेसुद्धा ती समज दिल्यानंतर त्यांना बोध झाल्यानंतर मात्र देवाची आवडी निर्माण झालेली. त्यांच्याबरोबर आले पण आता ते त्यांच्याबरोबर जात नाही, त्यांच्याबरोबर राहत नाही, त्यांच्यावर जाण्याची इच्छा त्यांची होत नाही. आणि परमेश्वराजवळच जाऊन त्यांना राहावंसं वाटतंय आणि परमेश्वराची सेवा करावीशी वाटते. ज्याप्रमाणे चांगदेव भट आहे त्याचप्रमाणे आता जानोपाध्यायसुद्धा देवाबरोबरच बिडारावर थांबलेले आहे. तसंच एका दिवशी सकाळच्या पूजा अवसर झालेला आहे आणि त्यानंतर सर्वज्ञांनी विहारण्यासाठी जातात.
तर छायापुरुषाच्या लेण्यामध्ये ते गमन करतात. त्या लेण्याच्या चौकात सर्वज्ञ आसनावर विराजमान झालेले असतात. 22-6 भक्तजन चौकात उभे असतात आणि त्याच वेळेस पुढील भिंतीवर डोक्यावर टोपी घातलेले एक भव्य पुरुष असा कपाळाच्या पाकळ्यांसारखा अंगारखा घालून दाढी नखांनी विचरत तो असा स्वतःभोवती फिरताना दिसत होता. हे सर्वांनी बघितल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटतं, कारण चौकाखाली उतरले ते दिसेनासं होईना, चौकात आल्यानंतर दिसायला लागायचे, बाजूला गेलं का दिसायचे नाही. अशा पद्धतीने सर्व भक्तजनांनी त्यांना 2-4-5 वेळा बघितलं. अरे इकडं आल्यावर दिसतं, तिकडे गेल्यावर दिसत नाही, हा त्याला सांगतोय, तो त्याला सांगतोय, तुला दिसला का, मला दिसला का. आणि मग सर्वांना आश्चर्य पण वाटलं, थोडी भीती पण वाटली. आणि मग भक्तजनांनी देवाला विचारलं की देवा हे काय दिसत आहे म्हटले, तुम्ही या बघा आत काय आहे हे म्हटले. आणि मग भक्तजनांसमोर भिंतीजवळ देवसुद्धा गेले, म्हणे तिथं तर काहीच नाही आहे म्हटले. आणि नव्हते पण सर्वजवळ येऊन पाहतात तर पुन्हा दिसू लागले. अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी त्यांना ते आणून द्यायचं होतं. आणि मग देवान हे काय आहे म्हटले, तुम्हाला माहिती आहे का. तर भक्तजन म्हणतात देवा हे कोणीतरी पुरुष आहे, परंतु आम्हाला दिसत नाही, काही ठिकाणी दिसतात, आम्हाला भीती वाटते, आश्चर्य वाटतं, कोण आहे म्हटले, हा कोण आहे, हे असं काय आहे इथं. आणि मग देव म्हणतात हा छायापुरुष आहे म्हटले. भक्तजन विचार छायापुरुष म्हणजे काय. छायापुरुष म्हणजे लेण्याच्या कर्त्या पुरुषांनी आपली जी सावली इथं ठेवलेली आहे म्हटले. ज्यांनी ही लेणं बनवलं त्या लेणी बनवल्यानंतर त्यांनी आपली जी सावली आहे ती इथंच ठेवून तो इथंच वावरत असतो म्हटले. ही सिद्धांती खूण आहे म्हटले, हे रहस्य आहे म्हटले, ही त्याची व्यवस्था आहे. त्या सिद्धांनी ते लेणं जे बनवलं, आपली सावली तिथं ठेवलेली आहे आणि ते प्रतिबिंब तुम्हाला दिसत आहे म्हटले. ते प्रतिबिंबच त्यांनी ठेवल्यामुळं तुम्हाला काही ठिकाणी दिसणार, काही ठिकाणी दिसणार नाही, पण ते मात्र काही कोणाला काही करत नाही म्हटले. हो का जी. म्हणून भक्तजनांनी श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे, जो आश्चर्य आहे ते निघून गेलेलं आहे. आणि मग सर्वज्ञांबरोबर सर्वच जे आहे आपल्या आपल्या मठामध्ये येतात आणि आराम करतात. परंतु परमेश्वरांनी हा इतिहास तिथं सांगितलेला आहे. आजही वेरूळच्या लेण्यांमध्ये गेल्यानंतर काही अशा आख्यायिका ऐकायला भेटतात, परंतु लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि स्वामी श्री चक्रधरांनी स्वतः काही भक्तांच्या माध्यमातून हे आपल्याला सांगितलेलं आहे. तिथं आजही गेल्यानंतर संध्याकाळच्या 6च्या वेळेस सर्व बंद केलं जातं, सर्व बाहेर लोकांना ठेवलं जातं. गव्हर्मेंट सरकारच्या ते अखत्यारीत असल्यामुळं, पुरातन खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळं तिथं कोणालाही ते ठेवत नाही. आणि जर कोणी राहिलंच तर कधीतरी पेपरला अशा बातम्या येताना आपल्याला पाहतात की तिथं असं झालं, तिथं तसं झालं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, काही लोक थोडंसं अज्ञानामुळे जर काही चुकीचं काम तिथं करत असेल तर नक्कीच त्यांना त्याचा त्रास होतो. आणि हे बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे. तर परमेश्वर जिथं जिथं जातात तिथं तिथं त्या जागेचा इतिहास सांगतात, हे कोणालाही माहीत नाही. आणि म्हणून परमेश्वर आहे. कारण का, तर परमेश्वराला सर्वच ज्ञात आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहे. आणि या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या वेरूळच्या लेण्याची माहिती, इतिहास आपल्याला परमेश्वर सांगताय. पण त्यातून बरेच समज घेण्यासारखं आहे. जरी भीती वाटत असली, देव बरोबर आहे तरी भीती वाटते, आश्चर्य वाटते, परंतु देवाला विचारल्यानंतर, देवाने सांगितल्यानंतर भक्ताच्या मनातली भीती, आश्चर्य जे आहे ते दूर होतं. आणि ज्या एवढ्या भक्तांमध्ये जवळजवळ 15-1 लोक ते सर्व देवाच्या दर्शनाला येतात दादोसांबरोबर, परंतु एवढ्या भक्तांमध्ये फक्त जानोपाध्यायांनाच परमेश्वरांनी बोध देऊन, समज देऊन परमेश्वरांनी त्यांना समजावलं आहे. दुसऱ्या कोणत्याही भक्तांबरोबर कोणत्या प्रकारची चर्चा किंवा विचारणा केली नाही. फक्त एक समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था, एक संग्रह पाळण्याच्या उद्देशाने परमेश्वरांनी सर्वांचं क्षमकुशल विचारलेलं आहे. आणि ते आहे म्हणून दादोसांच्या विनंतीला मान देऊन सकाळचा संध्याकाळच्या उपहाराचा परमेश्वरांनी स्वीकार केलेला आहे. तर यातूनही आपणही हीच समज घ्यायला, ज्यावेळेला आपल्याला बोध झाला, परमेश्वर कळाला, परमेश्वर समजला, त्यावेळेस आता आपल्याला काहीच आवडलं नाही पाहिजे. आणि जरी आपण समाजात राहतोय, समाजव्यवस्था सांभाळतोय, सृष्टीव्यवस्था सांभाळतोय, जबाबदाऱ्या पार पाडतोय, ते एक कर्तव्य, एक ड्युटी म्हणून, किंवा परमेश्वरांनी सांगितलेला संग्रह पाळतो, कारण समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळावं लागतात. तर तो एक संग्रह पाळण्याच्या उद्देशाने आपण करतोय. परंतु आपली मनाची जी भावना आहे, जे हृदय आहे, जी बुद्धी आहे,
हे परमेश्वराच्या ठिकाणी आपलं वेचलं गेलं पाहिजे आणि परमेश्वराने जी सांगितलेली जी समज आहे, जे ज्ञान आहे, ते आपल्या जीवनात उतरून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल तोची व्हावा, तोची भेटावा आणि तो परमेश्वरच आपल्याला आवडला तर नक्कीच परमेश्वराबरोबरच आपला हा प्रवास परमेश्वरापर्यंत परमेश्वरच घेऊन जाईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.